सीज फायर झालेलं आहे. आपण सगळे आनंदी आहोत भारताने कशी पाकिस्तानची जिरवली यासाठी. मार्केट पण चांगलं रिकवर झालेलं आहे. पण अनेकांना अजूनही प्रश्न पडला आहे, गुंतवणूक करायची की नाही, मार्केट कसं असेल. आणि एक छोटासा डेटामधून हे आपण समजून घेऊया. भारताचा एक मित्र देश आहे इस्रायल. ह्या देशावर पण आतापर्यंत अनेक आक्रमणं झाली, अनेक युद्ध या देशाला सहन करावी लागली आहेत आणि नेहमीच ह्या देशाने इतर देशांची चांगलीच जिरवलेली आहे. आता ह्या देशाचं गेल्या 2.5 वर्षाचा डेटा आपण समजून घेऊया. गेल्या ऑक्टोबर 2023 पासून ह्या देशाने 2 युद्ध सहन केलेली आहेत किंवा केलेली आहेत. पहिलं युद्ध झालं ऑक्टोबर 2023 मध्ये हमास या एका मिलिटंट ग्रुप बरोबर. त्यावेळी इस्रायलचं मार्केट 10% पडलं, पण तिथून ते 65% वाढलेलं आहे. म्हणजेच पडण्याआधीच्या लेवलपासून पण जर पकडलं तरी ते मार्केट 50%हून जास्त वाढलेलं आहे. एप्रिल 2024 मध्ये ह्या देशाचं इराणबरोबर पण एक छोटंसं युद्ध झालं. ते देखील लगेच थांबलं. तिथे पण सीज फायर झालं. तिथून पण इस्रायलची मार्केटची जी TA-125 इंडेक्स जशी आपली सेन्सेक्स निफ्टी असते तशीच त्यांची ही आजही 35%हून जास्त वाढलेली आहे. म्हणजेच काय की युद्ध आपण जसं समजतो तसंच निगेटिव्ह असेल असं जरुरी नाही आहे. काही वेळेला ह्या देशांना त्याचा फायदा देखील झालेला आहे. तसाच एक भारत पण असण्याची शक्यता आहे. कारगिल वॉरचंच उदाहरण घेऊया ना. 1999 मध्ये जेव्हा कारगिल वॉर झालं त्यावेळी त्याच कालावधीमध्ये आपलं मार्केट जवळपास 35% वाढलेलं. बघूया इथून पण 1 वर्षभरात काय होतं ते.